शेतकऱ्यांचं संप होणं हे दुर्दैव आहे. शेतकऱ्याला संप करायला लागणं हे इतकं दुर्दैवाचं आहे आणि लाज वाटते त्याची. ही गरज नाही की जो अन्नदाता आहे आमचा त्याला हे करायला लागणं. आणि आता एखादी चांगली गोष्ट म्हणजे या निमित्तानं निदान ते संघटित होत आहेत हे महत्त्वाचं आहे. की आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये बोललो की 2% आमचा जो शासकीय नोकरवर्ग आहे तो संघटित असल्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण होतात आणि ते व्हायलाही पाहिजेत, होऊ नये अशातला मुद्दा नाही. पण आमचा 55% शेतकरी संघटित नसल्यामुळे, विस्कळीत असल्यामुळे त्यांना मग हे असं शेवटचं हत्यार उपसावं लागलं. ज्या दिवशी तो संघटित होईल त्या दिवशी मला नाही वाटत की त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी संप करावा लागेल, कारण त्यांची ताकद इतकी मोठी असेल. प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी म्हटलं 50% मतदान झालं आणि तुम्हाला 20-22%, 15% मिळालं की तुम्ही राज्यकर्ते होता. 55% एकत्र आले तर ती किती ताकद असेल मोठी. तुम्ही या शेतकऱ्यांना आणि राज्यकर्त्यांना दोघांनाही काय आवाहन कराल ह्या संपाची परिस्थिती आताची पाहून? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अराजकता होऊ नये, सरकारकडनं कुठलाही बळजोरी होऊ नये, गोळीबार होऊ नये, कोणा जीवितहानी आणि वित्तहानी कुठलीही होऊ नये. कारण सरतेशेवटी वित्तहानी म्हणजे ही आपलीच आहे, जीवितहानी म्हणजे आपलीच आहे. आणि जीवितहानीचं लांछन हे सरकारवर येऊ नये. मध्य प्रदेशमध्ये 4 शेतकरी का 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. वाईट, अतिशय गलिच्छ गोष्ट आहे. त्यांचा दावा असा आहे की आम्ही गोळीबार केलाच नाही. मग कोणी केला? आता ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण मुळामध्ये हा समन्वय पाहिजे सरकार आणि शेतकऱ्यांमधला. आणि आता हे लोण सगळं भारतभर पसरायला लागलेलं आहे. त्या निमित्तानं नुसती एक गोष्ट तरी निदान सिद्ध होते की नाही, आपलं शेतीप्रधान आहे देश. हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपण हे फार महत्त्वाचं आहे रे. एकत्र तुम्ही एकटे नाही भांडू शकत. ज्यावेळी असा मोठा लोट येतो ना त्यावेळी मग मला ही माझी भूमिका बदलावी लागते राज्यकर्ता म्हणून. आणि रास्त काय आहेत बरं, सगळ्याच रास्ता असतात. मी ज्यावेळी मागतो त्यावेळी सगळ्याच रास्ता असतात की असं काही नाही आहे. काही वेळेस एक असा प्रश्न विचारला गेला होता की नाम फाउंडेशन कुठं आहे? तर मधल्या काळामध्ये आता हा जो काही संप सुरू होता, तुम्ही शेतकऱ्यांशी किंवा मुख्यमंत्र्यांशी किंवा काही यांच्याशी संपर्क साधण्याचा काही प्रयत्न केला? 2 वर्ष नाम फाउंडेशन बोलतंय की, म्हणजे मुख्यमंत्र्यांसमोर 1.5 वर्षापूर्वी नाना पाटेकरांनी भाषण केलंय ना, आणि ते पण सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय की सातत्याने समन्वय करण्याचा प्रयत्न आहेच आहे ना. मुळात आमचं म्हणणं असं आहे की शेतकरी बांधवांना हमीभाव का देत नाही तुम्ही? द्या की त्यांना, त्यांचंही जगणं मान्य करा. हे आम्ही माध्यमांमध्ये मांडून झालं, ॲक्टर म्हणून मी सिनेमात मांडलं. आता गोष्ट छोटी डोंगरा एवढी 2008मध्ये केला होता मी. त्याच्या क्लिप्स मलाच येत आहेत. आता मी जे वाक्य बोललो तेच मला पाठवत आहेत. पण ही वस्तुस्थिती तेव्हाच मांडली होती आम्ही.